नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीनमध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. काल मम्मीचा वाढदिवस अगदी छान साजरा झाला आणि मस्त झालं. सगळे भेटलो छान. पण लेट झाला खूप झोपायला, कारण सगळेजण निघून गेले. त्याच्यानंतर राजेश्री पण लवकर झोपली, कारण त्यांना पण सकाळी निघायचं होतं. ते दोघे पण निघाले, कारण तिला बाहेर जायचं आहे. त्याच्यामुळे ती परत गेली. म्हटलं ठीक आहे, ती नंतर येतो म्हणायला लागली 10-11 तारखेला. ओके म्हटलं ठीक आहे. आणि त्याच्यानंतर माझं घराचं जे काम आहे, अपडेट तुम्ही विचारताय. एक कमेंटमध्ये पण आलं की घराची वास्तुशांती कधी आहे. वास्तुशांती ठेवली होती 14 मेला आणि काम तेव्हा कंप्लीट होईल असं वाटलेलं. पण अनफॉर्च्युनेटली असं झालं की माझे जे कारपेंटर आहेत काम करणारे, तर त्यांच्या एकापैकी घरी कोणीतरी एक्सपायर झालं. त्यामुळे त्यांना तिकडे परत त्यांचं दुसऱ्या राज्यातून आहे, तर मग तिकडे जावं लागलं. आणि एकट्याचं लग्न, एकट्याच्या घरी लग्न होतं, तर मग ते लग्नासाठी त्याला जावं लागलं. त्यामुळे मेन जे कारपेंटर होते तेच नव्हते. त्यामुळे जवळजवळ 8 दिवसमध्ये फक्त कारपेंटरीचं काम जे होतं ते थांबलं. बाकी सगळं ऑलमोस्ट तयार आहे. म्हणजे POP हे ते फर्निचरचं पण फ्रेमिंगचं काम कंप्लीट झालं. बाकी अजून गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या बाकी आहेत. आणि घर जे मोठं असल्यामुळे तसं वेळ लागतो. मग आता परत थोडंसं पुढे ढकललेलं आहे. अधिक महिना असल्याने ते मुहूर्त 1 महिन्यावर मुहूर्त घेता येणार, त्यामुळे 1 महिना पुढे ढकलले वास्तुशांती. काल डोक्याची दही झालेली अक्षर संध्याकाळी, कारण त्यांनी जे वर्क करतात माझं इंटेरियरचं, त्यांचं असं म्हणणं होतं की ताई आणि जवळजवळ आपल्याला अजून एक 20 ते 25 दिवस लागणार आहेत. मग 20 ते 25 दिवस म्हटलं तर अधिक महिना येतो आहे. अधिक महिन्यामध्ये आपण वास्तू किंवा लग्न हे कुठलेच कार्यक्रम करत नाहीत. त्याच्यामुळे मग शेवटी काही करू शकत नाही, असं झालेलं आहे. आणि आता मग इथं मम्मीकडेच थांबणार आहे. बाबा मग सचिनबरोबर जाणार आहे. तर सचिन येत आहेत. वास्तुशांती 14ला ठेवली होती म्हटल्यानंतर ते 13ला येतात. त्यांना पण बाहेर जावं लागते सारखं, त्यामुळे तेही आहे. आणि बघावं लागते एकटीला सगळं, त्यामुळे तेही आहे. आणि आता मग 14 तारखेला बघू, काय छोटंसं तरी करायचंच आहे. पण जी वास्तुशांती असणार आहे, हे मेन वास्तुशांती, तर ती पुढच्या म्हणजे अधिक महिना झाल्यानंतर असणार. आता फक्त कसं सामान खूप सारं आहे, तर ते मला शिफ्ट अगोदर करायचं आहे. इथं मी घरात ठेवू शकत नाही, कारण इथलं पण थोडंसं काम काही ना काहीतरी चालू आहे. त्याच्यामुळे मग फक्त हे काम कंप्लीट झालं की मला थोडंसं सामान शिफ्ट करायचं आहे पहिलं जे माझं आहे ते. मग त्याच्यासाठी भटजीने मला सांगितलं की 14 तारखेला असाही मुहूर्त आहे, तर तुम्ही पहिले हे करून घेऊ शकता. म्हणजे त्यांनी थोड्याशा गोष्टी सांगितल्या, तर त्या मी त्या दिवशी शेअर करणं जेव्हा मी त्या गोष्टी करेन तेव्हा. आणि उमरा पण अजून आलेला नाही आहे, तो रविवारपर्यंत येईल. तर ते सगळं राहिलं. आपण म्हणतो तेवढ्या गोष्टी सोप्या आहे ना, आपल्याला जेवढा टाईम दिला जातो तेवढ्या टाईममध्ये कधीच कंप्लीट होत नाहीत गोष्टी. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे, काय करू शकतो, चिडचिड करून घेण्यात काही अर्थ नाही आहे. आणि आरवचं स्कूल पण चालू आहे 1 जूनपासून, तर त्याही गोष्टी मला हँडल करायच्या आहेत सगळ्या. आणि माझी तर परीक्षा आहे, अक्षरशः परीक्षा आहे ही सगळी. पण ठीक आहे, चला, हेही गोष्टी सगळ्या म्हणजे पार पडतील आणि ह्याही गोष्टीतनं व्यवस्थित सगळ्या गोष्टी मी मार्गी लावेन याची मला खात्री आहे. आता काय करणार आहे, पनीर आता बाहेरचं ऑलमोस्ट आणायचं बंद केलं आहे. मग दूध आणायला सांगितलेलं भावाला, त्याचं पनीर करून ठेवायचं आहे मला. तर ते करून ठेवते. उद्या ह्यांना पनीरचं मस्त अशी काहीतरी पनीरचं कढाई पनीर किंवा काय असं काहीतरी प्रकार करते घरी. आणि बाकी मम्मी आज गेलेली आहे कोळिंद्रे गावाचं लक्ष्मीत्र आम्हाला भाजी भाकरी करून ठेवून गेली. आणि येस, मी सांगते की मला मम्मीच्या हातचंच आवडतं. कुणीही कितीही मला बोललं की हां तू पण करून द्यायला पाहिजे. माझ्या घरी जेव्हा मम्मी येते की जेव्हा केव्हा आली तेव्हा केव्हा मी कधी तिला कुठल्याही कामाला हात लावू दिला नाही. पण माहेरी आल्यानंतर माझं हक्काचं माहेरपण आहे जे मी अनुभवणारच. आणि माझ्या मम्मीला कुठलाच प्रॉब्लेम नाही आहे. उलट ती हां ते करू नकोस, थांब, ते करू नकोस, तू तुझं काम कर जा, असं असतं तिचं. सो टचवूड. आता मग पनीर करून घेते. पहिले दूध तापत ठेवायचं आणि त्यानंतर बाकीच्या गोष्टी तुझ्याशी शेअर करते. आजचा दिवस होता गुरुवारचा आणि बाजार करायचा होता. मम्मी म्हटली आल्यापासून तू अशी गेलेलीच नाहीस बाजारामध्ये, फक्त आपण लग्न वगैरे करून आल्यानंतर घरातनं बाहेर पडलेली नाहीस, अशी जा आणि बाजार घेऊन ये. म्हटलं ठीक आहे. विनूने मला मग गाडीवरून खाली सोडलं. त्याला म्हटलं बाजार झाला की मी तुला सांगते, भाजी वगैरे घेतली की तू मला परत न्यायला ये. म्हटलं ठीक आहे. आणि त्याचं ऑफिसचं काम कसं संध्याकाळचं सुरू असतं, नाईट शिफ्ट असतं, त्याच्यामुळे दिवसभर आम्ही हवी ती कामं त्याच्याकडून करून घेतो. बाजार केला आणि परत रिटर्न घरी आले. येताना ऊन प्रचंड होतं. उन्हातून आल्यानंतर ही एवढी स्किन माझी कवर होती सँडलने आणि एवढी एक्सपोज होती, तर एवढ्याच भागात टॅन झालं, एवढ्या भागात टॅन झालं. सेम इयर, हे बघा इथे दिसते, हे कवर आहे आणि एवढं हे पूर्ण टॅन झालं आहे सनस्क्रीन लावून. पण आता मी काय करणार आहे, लगेच टोमॅटो चोळणार आहे याच्यावरती. पाय मी आता स्वच्छ धुतले, ते पण ह्यानं टोमॅटो असतो ना तो घासला, पूर्ण बऱ्यापैकी निघालं. पण स्टिल आता असं वाटायला लागलं आहे, हे बघा इथलं थोडंसं हे निघालं आहे. एवढं टॅन. एक अर्धा तास मी उन्हातून आले तर इथून सँडलचा पट्टा होता,
पण बऱ्यापैकी ते गेलं पटकन हे केल्यामुळे. आता मी तेच केलं, कारण गावचं ऊन एवढं प्रखर असते. जाऊन आल्यानंतर लगेच मी फेस वॉश केला, हातपाय धुतले आणि टोमॅटो घेतला, तो कट केला, मधून तो रब केला चेहऱ्यावर सुद्धा आणि त्यानंतर पायावरती, हातावरती सुद्धा. तर ते जेव्हा असं काळपटपणा वाटत नंतर हा इन्स्टंट उपाय उन्हातून आल्या करणं, हे मी खूप आधीपासून गावी असताना करते. कारण नंतर जर एकदा राब बसला, म्हणजे जो टॅन असतो तो बसला, तर तो स्टबन टॅन होता आणि तो आपण काढू शकत नाही लवकर. तर ते मी करते. आणि आता पण स्किन पण झाले व्यवस्थित. भीतीच वाटली, म्हटलं आता काळी पडते पूर्ण, कारण जेवढं तुम्ही उन्हात जाल तेवढा हा त्रास होतो. टॅनिंग होतच. टॅनिंग म्हणजे काय, आरशावरती कशी धूळ साचते आणि त्यानंतर तर धूळ आपण क्लीन करतो, तशा पद्धतीचं असतं. चेहऱ्यावरती आपला एक ब्लॅकिश किंवा टॅनिंगचा एक थर जो असतो तो बसतो, तो काढणं पण गरजेचं आहे. तो जेवढा लवकर आपण काढू तो बेटर ठरतो. हा माझा ग्लास आहे काय, आरोला बी दे. आरो प्यायचं, ते पी, थंडगार होते ते पिलेलं चालतंय. आईस्क्रीम पाहिजे असतं तुला, ते प्यायला नको, ते घे. ताक प्यायचं चांगलं असते, ते जरा नॉर्मल होते. थांब. मस्त मठ्ठा केलाय मम्मीनं, मठ्ठा. ताक नाही येते, मठ्ठा केलाय सगळा तिनं. ह्यात मम्मी ह्याचं काळं मीठ टाकायला पाहिजे होतं. कसं आहे साजरं, थंडगार आले. कमी वाटायला लागलं मीठ, मला बरोबर वाटलं. चला मठ्ठा पिऊयात, मठ्ठा. काय करायला लागलंस ते? एकदम भारी आले, मला आवडले. जस्ट ताक पिऊन झालंय आणि वातावरण ते मोकळं दिसते. इथून थोडंसं पूर्ण भरले. वारा सुटला आहे तर सगळीकडे. पाठीमागचा दरवाजा तरी बंद आहे, बट स्टील इथून काय बिझनेससारखं आहे. हे इथे सगळे बॉक्सेस आहेत. काय कशात भरले हे मला पण माहीत नाही खरं. भांडी 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 ही जरा आतल्या साईडला सरकून ठेवावं असं वाटायला लागले मला. भगवान, कधी घर कंप्लीट होणार आहे, कधी सामान मी घेऊन जाणार. एकामेकावर सगळं ठेवलं हे इथं, त्याच्यात काय आतमध्ये, त्याचं मलाच टेन्शन आलंय. साड्यांचं बहुतेक हे आहे तिथे असं वाटायला लागलं मला. होय, हे काढून जरा बघायला पाहिजे ते दोन याच्यामध्ये. ते म्हटलं हँगर, अल्बम, लेहंगा वगैरे. वारा सुटला. हे इथं सामान ठेवलं याचंच तर टेन्शन आहे, कारण ती खिडकी म्हणजे असं वारं जोरात येतं ना, तर अपटूनच खिडकीच्या काचा फुटल्या होत्या. तर ते थोडंसं हे करायचं म्हणून थांबलो आहे मी. थोडंसं चेंजेस इथे करायचे म्हणून एकदमच. आणि इथून पाऊस आलं की मग गोंधळ. मला एक कमेंट होती मागच्या व्हिडिओमध्ये बहुतेक, की मुंबईमध्ये गोरी दिसते, गावाकडे आल्यावर सावळी दिसते. मी एक सांगते की जसं लाईट पडतं ना चेहऱ्यावरती, जसं लाईट असतं तर अंधारात गेल्यावर अंधार दिसणार, उजेडात आल्यानंतर उजेड दिसणार, आणि गावाकडे आल्यानंतर स्किन थोडीशी टॅनही होतेच, कारण आपण इकडे तिकडे फिरतो. मुंबईमध्ये मी घरातच बसून होते, त्यामुळे स्किन आपली क्लिअर राहते आणि गोरी राहते थोडी, म्हणजे उजळ दिसतो चेहरा. तर हे असं होतं आणि प्रत्येकाच्या बाबतीत होतं. चला आता जरासं काम बघते आतमध्ये जाऊन. काय करतेस ते तरी सांग. पनीर करायला लागले, मसाला पनीर. नाही, शाही पनीर. त्यात शाही घालते, त्यात शाही, आणि त्यात शाही पनीर करते. शाही पनीरसाठी आपल्याला खूप साऱ्या गोष्टी लागतील. क्रीम पण आहे आपल्याकडे, अमूल क्रीम पण. हे मी घरात केलेलं पनीर आहे. आणि मसाला तयार करतो. आता बाकीचा सुहानाचा जो मी नेहमी मसाला वापरतो तो काय मला इथे मिळणार नाहीये, तर मग घरचाच सगळं वापरून करणार आहे. हळूहळू मम्मी, करणार आहे. हा बोल. गीताई काय करणार? ते कशाला काय निवडून ठेवलेलं आहे?
ते पण करणार. नाही ते पण करणार. दोन्ही पण भाजी खाणार आहेस. हम्म. दही घेतले मी. दह्यात तिखट मीठ हळद. दह्यात तिखट मीठ हळद आणि त्याच्यानंतर टाकते काय हे काय आहे? गरम मसाला नंतर टाकायचा आहे. त्याच्यामध्ये अजून धने जिरे पूड आहे. थोडंसं मिक्सिंग करायचं. मीठ टाकलं की बाळा. फोन बघूनच येतोय. ह्याच्याने काय होणार? मिक्स होणार आणि काय नाही. हे पनीर कट केलंय मी. हे आता घरात केलेलं पनीर आहे. हात काढ. काल करून ठेवलं होतं फ्रीजमध्ये. त्याचे पीस कट केलेत. आता हे चांगलं याच्यामध्ये दिसतंय. टाकते. मम्मी एक बाईट दे. तसंच कशाला खातोस. आणि हे असं सगळं मिक्स करून ठेवते म्हणजे मॅरिनेट करून ठेवते. मॅरिनेट. मग ते डायरेक्ट ह्याच्यामध्ये टाकणार ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्हीमध्ये टाकणार थोड्या वेळानं. ग्रेव्ही आधी पहिली करून घ्यायची आहे. हे आता मॅरिनेट करून घ्या. आता इथे मी कांदा टोमॅटो आलं आणि मिरची लसूण घेतल्या आणि मिक्सरला वाटून घेतलं आहे. भाकरी मम्मी करायला लागले. मी आज पनीरचं म्हणलं काहीतरी म्हटलं दररोज एखादी रेसिपी बनवूया काहीतरी वेगळं. मला पण थोडं बिझी वाटलं कारण बाहेरचं काम आणि निवांत शांतता आता पण होत्या. पाऊस पडून गेला आहे. इतकं थंडगार वारं सुटलेलं आहे. निवांत बसल्यानुसार सगळे जे रातकिडे असतात ना तर त्यांचा आवाज यायला लागला आहे. खूप थंडगार वारं सुटलं म्हणजे एवढं असं की स्वेटर घालून बसावं असं. म्हणजे आत्तापुरता दररोज असं मी म्हणत नाही. दररोज नॉर्मली थंड असतं पण आत्ता मागाशी पाऊस पडून गेल्यामुळे हवेत खूप गारठा आहे. आणि शांत बसले मगापासून. कामावरलं दिवसभराचं माझं जे काय होतं ते. आणि आता ब्लॉग पण एडिट करायचा आहे जरा एंडिंग करून. कारण दही पनीर जे केलेलं आहे ते बघूया आता भाऊला आणि मम्मीला कसं वाटतं. कारण आरो घरी मुंबईला वगैरे करतच होते मी. त्याचा काही इश्यू नाही आहे. तर ते आणि आता बघू काय काय बाकी. आता हे 2-3 दिवस पुढचे काय मला अजून घराकडे व्हिजिट द्यायला वेळ मिळणार नाही आहे. कारण पाहुण्यामध्ये एक लग्न आहे खूप जवळच्या पाहुण्यामध्ये. तर ते आहे. सो नेक्स्ट वीक मी घरी जाणार आहे तेव्हा तिथले अपडेट बघूया काय काय झालेलं आहे कम्प्लीट. आणि तुम्हालाही मी रिप्लाय द्यायचा दही पनीरचा. उद्या काय करणार सांग. मला सांगतो रिप्लाय. उद्या चना चॅट करणार. चेन्नईस कुठे आणलं नाही ना. मग उद्या सकाळी तुम्हाला दुसरा मिल्कशेक करून देतो छान प्रोटीनवाला अजून एक. आंब्याचं करून दे काय. हां आंबाचं शेक करतो. आंबा ड्रायफ्रूट शेक करतो मस्तपैकी. नाही पाऊस पडला आहे तुम्ही. कुछ तो बता अरे कुछ तो बता. हां छान झालंय. चांगलं आहे स्कोर. खरंच छान झालंय. तिकडे बघ तिकडे बघ. तो तसंच करताय माहिती आहे तुला. त्याला आवडलं की तसं करताय. नाही आवडलं की रेशन झाले म्हणताय तो. कुछ तो बता. तसं काय नाही कुठला पदार्थ लय छान झालाय म्हणताय. मटन नाही लई छान. मग आणायचं होतं. आज गुरुवार आहे. आज गुरुवार. अरे काय तरी बोल. उद्याच दिवस परवा दिवशी मटण. घरी केलेलं मम्मी घरी केलेलं पनीर आणि बाहेरचं काय फरक जाणवते सांग. काय फरक वाटतंय. टेस्ट वेगळी लागते. ही टेस्ट बाबासनी विकतच्या पनीरला वास येते जराशी. ही घरात केलेला वास येत नाही. बाबासनी घरचं पनीर मधलं करून दिलीस का नाही प्रॉपर खातात. बाहेरच्या पनीरचं खात नाही. त्यांना सुद्धा कळते बस सलगतीचं. आणि वेगळं होते ते पनीर एकदम दाट असं. ओके चला मी ओटा आवरून घेतो. ओटा क्लीन करून झालेला आहे. आणि इथे डस्टबिनमध्ये काही नाही हां. रिकामी डस्टबिन आहे हां. कारण एक एक्स्ट्राचा आहे तो बाहेर ठेवला आहे. हा असाच आहे ठेवलेला. इथे बटाटे वगैरे ठेवलेत तिनं वरती तिथं. बाकी सगळं झाले. ती आता तिच्या कामाला लागले. मी निघते. मी क्लीन केलं आहे. अरे मॅच बघत बसलं इथं. हां हळूच मोबाईल घेतो आहे आणि टाईमपास करायला. आणि ही रात्र थंडगार आहे. इथं मम्मी भाजी निवडत बसली ती इथंच टाकली ती ना. हे काही जुने कपडे बाहेर ठेवलेले आहेत. शांत आहे किर 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 पूर्ण. तर मग गुड नाईट स्वीट ड्रीम्स. टेक केअर. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटते. बाय बाय.